रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण मी एक सुंदर आणि चांगला फ्लॅट दाखवतोय जो अनयूज अनटच असणार आहे. ज्या मंडळींचं बजेट ॲडजस्टेबल आहे, ज्यांना थोडंसं घर तर मोठं पाहिजे आणि पैसे तर कमी आहेत, तर मला असं वाटते त्याच लोकांसाठी खरं हा एक सुंदर 570 कार्पेट असणारा खरं 2 BHK कॉम्पॅक्ट असणार आहे. जो फ्लॅट जर बघितला तर हा पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला खरं फ्लॅट असणार आहे. आणि कॉम्प्लेक्सच्या नावाचा जर विचार आपण केला तर पुराणिक टोकियो बे ह्या नावाचं खरं हे कॉम्प्लेक्स आहे. ठाणा स्टेशनपासून जर विचार आपण केला तर साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती घोडबंदरचं जे डीमार्ट आहे त्या घोडबंदरच्या डीमार्टच्या मागच्या साईडला खरं हा फ्लॅट आहे. आणि तिथेच खरं हा 2 BHKचा फ्लॅट आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम म्हणा ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असणार आहेत. निसर्गरम्य वातावरणाला लागून असणारा हा फ्लॅट आहे. आणि जर आपण फ्लॅटच्या खरं बाहेर आलो तो बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला 1, 2 आणि टोटल 4 फ्लॅट असणार आहेत. पलीकडल्या साईडला 4 फ्लॅट आहेत. आणि जर लिफ्टचा आपण विचार केला तर इथे एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे आणि समोर एक लिफ्ट आहे. टोटल 3 लिफ्ट तुम्हाला इथं खरं मिळणार आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर म्हटलं तर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या ह्या आपल्या साईडला जाणार आहोत तर खरं इथे एक घर आहे, पण परत इथे एक घर म्हणजे तुमचं हे वेगळं आणि अशा पद्धतीनं खरं घर असणार आहे ह्या साईडला. आणि जर आपण घराच्या आतमध्ये इन केलं तर बाहेर जाताना साऊथ वेस्ट असणार आहे आणि आतमध्ये त्यांना नॉर्थ ईस्ट असणारा हा फ्लॅट आहे. आणि जर तुम्ही हॉलमध्ये आला तर हा अनयूज अनटच आणि अशा पद्धतीचा खरं फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. त्याचा हॉल वापरलेला नाही आहे. हॉलची साईज वगैरे जर तुम्ही बघितली तर अशा पद्धतीची तुम्हाला नक्की मिळेल. विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची इथं बाल्कनी दिली गेलेली आहे, जी बाल्कनी तुमची प्रॉपर वापरात येण्यासारखी आहे. आणि जर समजा आपण ह्या बाल्कनीच्या साईडला बघितलं तर तुम्ही बघू शकता इथे पण हा बाल्कनीचा स्पेस तुम्ही तुमच्या आतमध्ये घेऊ शकता. कारण की खाली बघा लोकांनी त्या पद्धतीनं सगळं नियोजन प्रबंध चाललेला आहे. तर तुम्ही हा जो खाचा आहे ह्या खाच्यामध्ये असं ग्रिल वगैरे टाकून याच्यावरती फरशी किंवा सिमेंट टाकून तुम्हाला तुमची ही बाल्कनी पण मोठी नक्की होऊ शकते. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर इकडे बघितलं तर सध्या रौनक बिल्स नावाचं जे प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला समोर दिसतंय. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जे आपलं पार्कवूड आहे म्हणा किंवा कॉस्मॉस ज्वेल म्हणून आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं खरं दिसतंय. आणि इथे खूप मोठं एक स्टेडियमचं रिझर्वेशन आहे, ते स्टेडियमही याच्याजवळ असणार आहे. ठाणा स्टेशनपासून तसं खरं लांब आहे, पण बजेटही ॲडजस्ट करायचं आहे किंवा मग घर पण चांगल्या पद्धतीचं पाहिजे तर हा लोअर फ्लोअरचा फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस तशी जर बघितली तर 32 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, पण अशा पद्धतीचा हा लोअर फ्लोअरचा 2 BHK कॉम्पॅक्ट आपल्याला इथे मिळू शकतो. जर तुम्ही इथे आला तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला किचनही मिळतं, जे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा उजेड तुम्हाला ह्या घरामध्ये बाकी मस्त आणि चांगला नक्की मिळतो. हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल, जी स्टॅक कार पार्किंग असणार आहे. नंतर इकडे जर आला तर तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं परत इथे जॅगवारचं प्लंबिंग वर्क करून खरं दिलं गेलेलं आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात इथे बाकी तुम्हाला परत एक तुमची वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी प्रॉपरली एक ड्राय बाल्कनीची जागाही दिली गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आता हे जे मालक आहे ह्या मालकांनी बिल्डरचा मेंटेनन्स जो आहे तो बिल्डरचा मेंटेनन्स ऑलरेडी भरलेला आहे. 1-1.5 वर्ष तुम्हाला इथं मेंटेनन्स भरण्याची गरज लागणार नाही आहे. आणि नंतर इथे आला तर हा छोटावाला जो बेडरूम आहे, छोटा तसं म्हणता येणार नाही पण चांगला बेडरूम आहे. त्याच्यात तुम्ही इकडे जर आलात तर इथे तुम्हाला एक खरं तर कपाट बनवण्यासाठी जागा आहे, तुमचा बेड त्या साईडला लागेल. अशा पद्धतीनं हा लहान मुलाचा अभ्यास करण्यासाठी सुंदर आणि चांगला बेडरूम एक नक्की होऊ शकतो. जर छोटा परिवार असेल आणि ॲडजस्टेबल असेल तर मला वाटतं हा फ्लॅट एक चांगल्या पद्धतीचा आहे. नंतर पुढे आपण आलो तर इथे तुम्हाला खूप मोठं असं बेडरूम मिळते, ज्या बेडरूममधून तुम्ही इकडेच ह्या साईडला बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनला तुम्हाला प्रॉपर खिडकी असणार आहे. आणि नंतर मग हे तुमचं बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला जाणवेल की याची साईज पण चांगल्या पद्धतीची नक्की मोठी आहे. आणि नंतर परत तुम्हाला इथं मोठं चांगल्या पद्धतीचं कपाट बनवता येईल, एवढी मोठी अशी परत तुम्हाला इकडे एक चांगली जागा पण खरं दिले गेलेले आहे. आणि ज्यावेळेला आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक नवं कोरं अनयूज अनटच असणारं परत एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इथे मस्त चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं आहे. बिल्डिंग तशी जर बघितलं तर बिल्डिंगला OC आलेली आहे, CC आलेली आहे. सोसायटी व्हायची बाकी आहे, कारण काही लोक राहायला आलेत. गॅसची पाईपलाईनचं सुविधा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं ऑलरेडी झालेल्या आहेत. जे लोक निसर्गरम्य वातावरणात निसर्गाला लागून ज्यांना राहायची इच्छा असेल मला असं वाटतं त्या लोकांसाठी हा फ्लॅट सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. राहिला प्रश्न आता किमतीचा, तर किंमत हे जे मालक आहेत ह्या मालकांनी 85 लाख 85 लाख रुपये निगोशिएबल ठेवलेली ह्याची किंमत असणार आहे. तुमचं पेमेंट कसं आहे त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग ती किमतीमध्ये निगोशिएशन पार्ट बाकी होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता. 10% डाऊन पेमेंट द्या, 20% डाऊन पेमेंट द्या, 30% डाऊन पेमेंट द्या, बाकीचं लोन घेतं. कारण लोन सँक्शन होण्यासाठी प्रोजेक्ट वाईज जर बघितलं तर लोनचा कोणतीही बँक तुम्हाला म्हणजे पाठीमागं पाठवणार नाही.
राहिला प्रश्न तुमच्याच सॅलरी किंवा तुमचं इन्कम टॅक्स त्या सगळ्या गोष्टी जर एलिजिबिलिटी सगळ्या व्यवस्थित असतील तर तिकडे काही तिकडंच प्रॉब्लेम येऊ शकतो. अदरवाईज पेपर बाकी ह्याचे क्लीन आणि नेट अँड क्लीन असणार आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खरं तर तुम्ही जास्त बघताय. पण अजून पण माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे सबस्क्रायबर्स मला करणं फार गरजेचं आहे किंवा मग ते व्ह्यूअर्स मला जास्त झाले पाहिजेत, कमेंट्स म्हणा, ते सगळं जास्त झालं तर मला पण त्या अजून नवीन उत्साहानं नवीन पद्धतीनं अजून काही ना काही करता येऊ शकतं. अशाच पद्धतीचा आम्हाला सपोर्ट कंटिन्यू ठेवा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघत राहा हीच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरे.